चला बाय बोल मला. बाय. मी आता कोकणाच्या ट्रिपसाठी रात्री 12:45ची ट्रेन आहे माझी. तर मी आता निघाले पनवेलला जायला. तर आता आईला बाय बोलायचं आहे. बाय बाय. बाय बाय. लेट्स गो गाइस. तूने 2 छुट्टी लिया ना तेरा, फिर तेरे को मंडे को आने नहीं मिलेगा. मैं बोल लो मेरे को मंडे को आने नहीं मिलेगा. तुम लोग को छुट्टी है उसको बोल तुम लोग को मंडे को इधर से जाने नहीं मिलेगा. इतना याद रखो. बोल दो कुर्ला में ही ऑफिस मेरा, ईस्ट में मैं रहता. हाँ फिर बात में बोलते मेरी उसको पकड़ना बोलते. मैनेजर को पकड़ना नहीं. फिर किधर सो आता आम्ही आलो आहे पनवेल स्टेशनला. बट आमची ट्रेन आहे 15 to 20 मिनिट्स लेट. अजून प्लॅटफॉर्म नंबर पण त्या लोकांनी दाखवला नाही आहे. तर आम्ही दोघी तिथे बसलो आहोत आणि माझ्याबरोबर आहे साक्षीचा एक्सपिरियन्स. ट्रेन लेट झालेला एक्सपिरियन्स. दिस इज माय फर्स्ट टाइम. हां फर्स्ट टाइम. इट्स हर फर्स्ट टाइम इन ट्रेन. वी आर गोइंग टू गोकर्ण टुगेदर. सो लेट्स सी की ट्रेनला किती टाईम लागतो आणि किती वाजेपर्यंत ट्रेन येते. आणि आम्हाला गर्मी भाई गर्मी. यू आर व्हेरी स्मार्ट दॅट यू आर वेअरिंग दिस. व्हेरी स्मार्ट. आय एम ऑलवेज स्मार्ट. व्हेरी. काय लावलं सिद्धी तू? नेल पेंट. प्लीज मॅडम. फेक नेल्स फॉर लाईफ. फेक मीच आहे. स्वतःची बुराई करते बॅड बीच आहे मी. एवढंही बोलायचे. हा असं बोल. तसं पण ट्रेन तर काय मूव्ह होत नाही आता. आपल्याला दुसरं काय काम नाही. अमित दादा बघ तू त्याची वेगळी लाईफ जगतो. त्याला नेलपॉलिशच्या तो काय करणार आपल्या चौकीत. ट्रू. गाईज माझे पाय राहिले. आता आम्ही ऑलमोस्ट गोवा क्रॉस केलं आहे. अँड आम्हाला अजून पोचायला 2 पेक्षा तरी जास्त टाईम लागणार आहे. 2 तासापेक्षा जास्त टाईम लागणार आहे. आणि इथे खूप जास्त पाऊस पडतो आहे. आम्ही आता इथे मला माझा आवाज येणार की नाही माहीत नाही. बट इथे व्ह्यू दाखवण्यासाठी इथे आले तुम्हाला. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते की आता बाहेर पाऊस पडतो आहे आणि किती ग्रीनरी आहे आणि किती पीसफुल ॲटमॉस्फिअर आहे. त्यामुळे मला तर आम्ही तुम्हाला ग्रीनरी दाखवली बाहेरची कशी आहे. अजून तरी आम्ही काय पोचलो नाही आहे. आणि माझं बॅकग्राऊंड प्लीज अवॉइड करा. बट अजून तरी आम्ही पोचलो तर नाही आहोत. बट लेट आम्हाला ट्रेन आम्हाला लेट मिळालेली. आमची 12:45ची ट्रेन आम्हाला 1:30ला आली. तर वी आर ऑलमोस्ट मोर दॅन हाफला 45 मिनिट्स लेट. तर आता आम्ही किती टाईमला रीच करू ते तर माहीत नाही. बट मी असेच थोडे मोमेंट्स कॅप्चर करायचा ट्राय करायचं मला टाईम मिळतो आहे. ट्रिप एन्जॉय करायचं पण ट्राय करते आणि शूट करायचं पण ट्राय करते. सो प्लीज वॉच. बाय बाय. स्टँड आउट. आम्ही कोकणाला पोहोचलो आणि आम्ही आमच्या हॉस्टेलमध्ये चेक इन पण केलं आहे. आणि आता मी खायला बाहेर जातो आहे. बट इथे हवा खूप आहे आणि आमचं जे रिसॉर्ट आहे ते बीचच्या समोर आहे. मला तुम्हाला व्ह्यू दाखवायचा होता म्हणून मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. हा बघा हा बीच आमच्या रिसॉर्टच्या अगदी समोर आहे. मतलब 5 मिनिट्सवर आहे. आणि एवढा छान हवा सुटते इथे. थोडा समुद्र हवळला आहे. ही माझी फ्रेंड आहे नंदी तिकडे. आणि इतकं छान हवा सुटली आहे आणि समुद्र इतकं पीसफुल वाटतं ना इथे हवेमुळे. पण इथे आता गोकर्ण आता सध्या तरी गोकर्णामध्ये रेड अलर्ट सुरू आहे. म्हणजे आम्ही जे 3 दिवस आलो आहे तर त्याच्यामध्ये 2 दिवस तरी रेड अलर्ट सुरू आहे. त्यामुळे समुद्र एवढा खवळला आहे. बट नाहीतर इथे एवढं नव्हतं. तर लेट्स सी आता हे एवढे दिवस कुठे आणि कसे जातील. पण समुद्र बघायला खूप मजा येते आणि खूप फन वाटतं. तर मी तुम्हाला नेक्स्ट अपडेट पण नक्की देत राहीन. जस्ट स्टे ट्यून ऑन माय चॅनल. बाय. पाऊस खूप जास्त आहे इथे आणि आम्ही समुद्राच्या इथेच आमचं रिसॉर्ट असल्यामुळे आम्हाला हवा आणि खूप जोरात पाऊस हेच होतं. तर आम्ही आमच्या समोरचा जो बीच आहे तोच डे 1ला एक्सप्लोअर केला. नाव आता डे 2. आता आम्ही जायचा विचार केला आहे ट्रेकिंगला. आता तरी पाऊस खूपच चालू आहे. हवा हीच खूपच सुरू आहे. भिजायला तर होणारच आहे. तरी आता विंडशीटर घालून आम्ही ट्राय केलं की आम्ही कसं तरी सुरू करू डे 2. आणि आमचा डे 2चा प्लॅन आहे ट्रेकिंग आणि बीचेस एक्सप्लोअर करणार आम्ही 2-3. तर मी बीचेसचे ग्लिम्स जेव्हा मी जाईन आणि ट्रेकिंगचे ग्लिम्स
ते पण मी ॲड करेन या व्हिडिओमध्ये. बट डे 1मध्ये आम्ही इकडे समोरचा बीच होता आमचा, तोच एक्सप्लोअर केला आणि खाऊन आम्ही खूप दमलेलो रात्रीच्या ट्रॅव्हलने, त्यामुळे आम्ही झोपून गेलो. आणि आता डे 2 आता मी ऑलमोस्ट रेडी झाले आहे. म्हणजे मी ऑलमोस्ट हा टॉप घातला आहे ऑफ शोल्डर आणि एक शॉर्ट्स वेअर केली आहे. मी तुम्हाला माझ्या रीलमध्ये दाखवेन, तुम्ही माझी शॉर्ट्स पण बघू शकता. आणि आत्ता तरी सध्या तरी हीच आहे स्टेटस माझा डे 2चा. नेक्स्ट डे 2चा मी अपडेट करेन तुम्हाला. मध्ये आम्ही आहोत या बीचवर. हा बीच बघा जो माझ्या रिसॉर्टच्या अगदी समोर आहे. आणि आम्ही फर्स्ट डे 1ला हाच बीच एक्सप्लोअर केला आहे. तर आम्ही डे 2ला चाललो आहोत ट्रेकिंगला आणि थोडे भरपूर बाहेरचे जे बीचेस आहेत गोकर्णामध्ये ते आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलचं स्टे ट्यून राहा. तर जे डे 2मध्ये जे ॲक्टिव्हिटीज आणि जिथे आम्ही फिरायला जाऊ ते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन. तर माझा डे 1चा ब्लॉग बघा तुम्ही, जे आम्ही डे 1 म्हणजे फिरायला गेलो, काय छोट्या मोठ्या गोष्टी केल्या. तर डे 2साठी हा ब्लॉग बघा. तरी आता तुम्ही सहज बघू शकता की खूप जास्त पाऊस पडतो आहे अँड अजूनही खूप हवा आहे सगळीकडे. आणि आता विंडशीटर घालून मी डे 1 घालवलं आहे. आता पण असं वाटतं की विंडशीटर घालवलं डे 2 घालावं लागेल. पण मी तरी पण थोडे फोटोज, थोडे व्हिडिओज आणि थोडी रील्स असे एक्सप्लोअर करणार आहेत. आम्ही ट्रेकिंगला जाऊन मग तेच एक्सप्लोअर करणार आहे. तर तुम्ही आमचा हा ब्लॉग कंटिन्यू करा. तर भेटूया पुढे. बाय. आता बघताय तुम्ही लोक, आम्ही ट्रेकिंग करून एका पॉईंटवर पोहोचलो. इकडनं व्ह्यू असा दिसतोय. खूप जास्त सुंदर आणि खूप जास्त मस्त वाटतंय. छोटासाच ट्रेक, एवढा मोठा काही लांब असा काही ट्रेकिंग नाही आहे. बट पावसामुळे वातावरण खूप जास्त चांगलं आहे आणि ट्रेकिंग करायला खूप मजा आली. बघा हा व्ह्यू. आम्ही आता ऑलमोस्ट ओम बीचकडे चाललो आहे. तर मला ओम बीचचा व्ह्यू दाखवायचा होता कारण आम्ही ऑन द वे आहोत ओम बीचला जायला. तर तुम्ही फक्त आता मी गोकर्णामध्ये आहे तर आम्ही बीचेस खूप जास्त एक्सप्लोअर करतो आहे. तर तुम्हाला मी ओम बीचचा आमचा ऑन द वे व्ह्यू आहे हा. तर तुम्ही प्लीज चेक करा, आम्ही मला दाखवते. हा ओम बीचचा व्ह्यू आहे. म्हणजे हा ऑन द वे एका क्लिफवर आहोत आम्ही ऑलमोस्ट आणि तेवढा हा व्ह्यू आहे. तर तुम्हाला मी दाखवते. हा व्ह्यू खूप जास्त चांगला आणि पीसफुल आहे. हा बघा. आता आम्ही आलो आहोत ओम बीचकडे, जिकडे आम्हाला कॅफेसाठी आम्ही इथे आलो आहे. आणि आम्ही दुपारपासून काहीच खाल्लं नाही आहे. आम्ही फक्त थोडं बाद जेव्हा ब्रेकफास्ट करून निघालो तेवढंच खाल्लं. आणि ओम बीचकडे आम्हाला 60 कॅफे मिळाला. तुम्हाला मी कॅफेचा व्ह्यू दाखवते. मी फूड पण आयटम्स तुम्हाला एका ग्लिम्समध्ये दाखवते. मी काय काय ऑर्डर केलं आहे ते मला मी एका ह्याच्यामध्ये आमचा जो टेबलचा व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवते. हो, इथे ओम बीचवर खूप जास्त गर्दी झाली आहे. बट हा आमचा कॅफेचा व्ह्यू आहे. ही सीट आम्हाला खूप मुश्किल आहे मिळाली. आम्ही भरपूर वेट केलं आहे या सीटसाठी. बट हा व्ह्यू आहे आणि हा व्ह्यू बघून आम्ही लंच करतो आहे. सी यू सून. तर माझा आवाज येत असेल ना तर प्लीज अवॉइड, बिकॉज इथे खूप म्युझिक आहे
आणि माझ्या फ्रेंडचा पण खूप आवडतो. सो व्हेरी काल डे 2मध्ये आम्ही जे बीचेस डिस्कवर केले, जे ॲक्टिव्हिटीज केली ती मी ऑलरेडी डे 2मधच्या ब्लॉगमध्ये पोस्ट केली. बट मी ब्लॉग एंड नाही केला कारण का आम्ही एवढं लेट नाईट बीचवर गेलो आणि कासल वगैरे बनवलं, पण आम्ही ते रेकॉर्ड नाही करू शकलो बिकॉज त्याच्यानं पाऊस खूप जास्त जोरात आला आणि आम्ही खूप भिजून गेलो आणि मग मी घरी आलो, लंच वगैरे केला आणि झोपून गेलो. तर मी आज डे 3च्या मॉर्निंगला, जेव्हा तुम्हाला अवतार बघून तुम्हाला कळतच असेल की मी चालली आहे मंदिरला, जे कर्नाटकाचे फेमस कोकणामध्ये मंदिर आहेत तिथे आम्ही दर्शन करायला चाललो आहे. तर हा डे 3चा ब्लॉग असणार इथून कंटिन्यू. तर डे 2चा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. मी आता डे 2चा ब्लॉग इथे स्टॉप करते आणि डे 3साठी मी नवीन ब्लॉग ॲड करणार आहे, तर तो तुम्ही नक्कीच बघा. सो थँक फॉर वॉचिंग डे 2चा ब्लॉग. तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जेवढं मी थोडं ॲक्टिव्हिटीज टाकायचं ट्राय केलं तेवढंच मी अजून डे 3चा पण टाकायला ट्राय केला बिकॉज मी या ट्रिपवर एन्जॉय करायला आणि थोडं रेस्ट करायला जास्त आले रादर दॅन शूटिंग ब्लॉग. पण जेवढं मला मूड होतो ब्लॉग करायचा तेवढं मी ब्लॉग करते. सो थँक्यू सो मच अँड डू वॉच माय चॅनल. बाय बाय, सी यू.